सहर्ष सस्नीय स्वागत. जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. तिथे एका साईडला आपण खऱ्या अर्थाने पाहिले तर नक्कीच दसई ब्लास्टर इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि त्याच्या सोबतीला दसई ब्लास्टर संघ इन ऍक्शन मध्ये आणि जय हनुमान गोरेगाव संघ इन ऍक्शन मध्ये दोन टीमच्या दरम्यान सुपर 5 मध्ये जाण्यासाठी जी मध्ये चाललेली आपण ही मॅच पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिला दिवस आणि दमदार असं आयोजन, दमदार असं नियोजन जे मात्र आपण या सोनगावकरांचं पाहतो. सोनगावकरांना पडलेलं गोड स्वप्न आणि ते गोड स्वप्नाला सातत्यात आणायचं काम आयोजकांनी केलं. भरपूर असं आयोजन, दमदार असं आयोजन आणि दमदार असं नियोजन देखील पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सूरज कापडी गोलंदाजी मार्कवर आलाय आणि जय आणि त्याच्या सोबतीला प्रकाश. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पूल पूल अँड सक्सेसफुल. बॉलला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हलाय लांबच लांब दूरच दूर भव्य षटकार. पहिल्या बॉलवर पहिला षटकार ठोकलाय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या दोन फलंदाजांची बॅटिंग महत्वाची राहिले. आता पुन्हा एकदा तांबाचं नाव घेत नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिले. बॉलला वाईड उचलून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार. चांगली फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या पद्धतीची फलंदाजी या बॅटरची आपल्याला पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या मॅच मध्ये सुपर 5 मध्ये जाण्यासाठी चाललेली धडपड आणि तिथे देखील चांगली कामगिरी. सूरज कापडी या गोलंदाजावर आक्रमण, सरप्राइझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउंस झाला आणि बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. थोडस मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज सूरजचा. सध्या पाहिलं तर नक्की थोडस इथे संकट आलंय. 2 बॉलवर 2 षटकार वसूल केले. म्हणजे P1च्या षटकामध्ये इथे आपण 30 सर्कलच्या आतमध्ये बरेचसे क्षेत्रक्षक देखील पाहतो. चांगली फिल्डिंग सजावट पाहतो. कमबॅक करताना देखील आपण सूरज कापडीला पाहतो. सध्या चांगलं कमबॅक प्रत्युत्तर देतो गोलंदाज सूरज कापडी. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 2 षटकार जरूर वसूल केले परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल देखील आले. चांगलं कमबॅक. 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर टीमच्या टोटल मध्ये आणि जय ज्याने अफलातून कामगिरी आजच्या दिवसामध्ये. मागील मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 31 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. इथे हुक आणि फटका फसला. महत्वाची विकेट. चेतन घोलपने मात्र नक्की हा जेल टिपला. जजमेंट चांगलं होतं. कलेक्ट केला हा जेल आणि याच्या अनुषंगाने महत्वाची विकेट होती. अक्षरशः आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस ज्या बॅटरने पाडला होता तोच जय आता मात्र डगआउट कक्षामध्ये येते. धावसंख्या 12 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल सूरज कापडी आणि बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. विशू या गोलंदाजाला या फलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी करताना सूरज कापडीला पाहतोय. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी. पहिला 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करणं तितकंच महत्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने ते प्रत्युत्तर देताना गोलंदाज सूरज कापडीला देखील पाहतोय. सध्या मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमला आणि यासाठी चाललेली धडपड मेहनत देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण सूरज कापडी या गोलंदाजाला देखील पाहतोय. कमबॅक आणि कमबॅक पूर्ण केलंय तेव्हा सूरज कापडीने. धावसंख्या 12 या आकड्यावर बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. विशू याला मात्र आता आपल्या संघाची साथ इथे नक्कीच निभवावी लागेल कारण की आता थोडस ते नक्की ज्या फलंदाजाकडनं आजच्या दिवसामध्ये 2 राऊंड ज्याच्या जीवावर आपण जिंकलो तो मात्र मैदाना म्हणजे तंबूच्या असराला मॅच मध्ये पाहतोय आणि त्याच अनुषंगाने आता इथे नक्कीच कमबॅक करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल
लेफ्ट राऊंड विकेट आडव्या बॅटने फोर्स करायचा होता. बॅटरनी बॉलचं कनेक्शन नाही या कनेक्शनमध्ये पाहिलं तर नक्कीच अँगल क्रिएट करायचं काम जे होतं गोलंदाज सूरज कापडीने केलं. आणि एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये डबल सरप्राइझिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी करते. आतल्या बाजूने बॉल फेस केला आणि बाहेरच्या बाजूने कट केला. आता अनुषंगाने इथे नक्कीच हा डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते. त्यानंतर कमबॅक करायचं होतं, प्रत्युत्तर द्यायचं होतं. मी आहे असं सांगून देताना सूरज कापडीने मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव इथे सेट केला नाही. माइंड फ्रेश ठेवला आणि त्याच अनुषंगाने 4 बॉल फेस केले. ज्या बॅटरने 2 षटकार ठोकले होते त्याला मात्र बाद केलं आणि त्यानंतर डॉट बॉल काढले. याच अनुषंगाने ते पाहिले तर फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात. त्यानंतर गोलंदाज सूरज कापडीने क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर चंदू मेंगाल. आता मात्र याला देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या मॅच दोन्ही टीमला महत्वाची होईल. आजच्या दिवसामध्ये दिवस क्रमांक 1 आणि आज हा चाललाय थरार. या थरारामध्ये कोणता संघ जो मात्र सुपर 5 मध्ये दाखल होईल येणारी मात्र वेळ सांगेल. चंदू मेंगाल पहिलाच बॉल मिस्टार्निंग स्ट्रोक आहे की नाही क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित. अगदी घरपोच सेवा. आता मात्र विकेट विकेट आणि विकेट. पहिल्या 2 बॉलवर जणू वाटलं होतं एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट होईल. तर त्यानंतर सूरज कापडीचं कमबॅक आणि त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये सेकंड ओव्हरसाठी इन्व्हाइट केलं होतं चंदू मेंगालला आणि पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करून दिले. कमबॅक करून दिले आपल्या संघाला. काय घडेल मॅच मध्ये. आता सध्या विचार केला तर ओपनिंग जोडी जी मैदानामध्ये दाखल झाली होती म्हणजेच प्रकाश आणि त्याच्या सोबतीला आपण जयला पाहिलं होतं. ती ओपनिंग जोडी आता तंबूच्या असरायला आले या मॅच मध्ये आणि थोडंसं इथे संकट ओढावताना देखील पाहतो या मॅच मध्ये बॅटिंग टीम. जय हनुमान गोरेगाव या संघासाठी. आता मात्र 1.1 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. चंदू मेंगाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 2च्या षटकामध्ये आणि सध्या आपण या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच आता थोडीशी नाजूक अवस्था बॅटिंग टीमची आपण पाहतोय जय हनुमान गोरेगाव या संघाची. हो बिना गतीचा बॉल अगदी विचार करते बॅकअपला खाली ठेवलं सरळ केला लोंगांच्या दरम्यान आणि लोंगाच्या क्षेत्ररक्षकाचं बॅकअप देखील खूप चांगलं येतंय. दुसऱ्या धावेची मागणी केली नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चपलाईने 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जेव्हा ते जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. 14 आणि धक्के लागले 2 बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच जय हनुमान गोरेगाव या संघाला. पुढील बॉल बॉलिंग मार्कवर चंदू मेंगाल. पुन्हा एकदा आडव्या बाटे फोर्स केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. दूरवरनं एक सिंगल मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न करत 2 धावा इथे कम्प्लीट होतील का प्रश्न पडला असेल आणि शेवटच्या मोमेंटला इथे नक्की 2 धावा इथे कम्प्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. आतापर्यंत 9 बॉल फेस झालेत. 9 बॉल मध्ये 16 धावा ज्यामध्ये टीमच्या टोटल मध्ये जोडला. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. हो पुन्हा एकदा चांगला बॉल होता. अप्रतिम नियंत्रण चांगलं होतं टप्प्यावर. त्याच पद्धतीची ते गोलंदाजी करतोय. आज मात्र नक्कीच आपला गाव खेळतोय आणि गावासाठी चांगले एफर्ट देताना चंदू मेंगाळ या गोलंदाजाला देखील पाहतो या मॅच मध्ये. धावफलकावरती सध्याच्याकडे धावसंख्या 16 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात थोडंसं संकट आले या बॅटिंग टीम म्हणजे जय हनुमान गोरेगाव या संघासाठी. कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. त्याला मात्र इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. जे मात्र गोलंदाजी करणारी टीम दसई मास्टर या संघाने शांत ठेवलंय संत ठेवलंय या मॅच मध्ये. जे मात्र जय हनुमान गोरेगाव या संघाकरिता दसई गावचे विद्यमान सरपंच दत्ताजी मेंगाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक शासनीय सरचे स्वागत आहे. काय घडले आज आपला गाव जिंकतोय. आज आपले गावातले खेळाडू खेळतात तर आज विद्यमान सरपंच देखील या ठिकाणी आपल्या गावातल्या खेळाडूंचे खेळ पाहण्यासाठी ते आलेत. सध्या पाहिलं तर नक्की धावसंख्या 16 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात 1.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल चंदू मेंगाळ गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 2 विकेट कॅरी केल्यात. वॉटर बॉलिंग हो अगदी वाईड चा प्रयत्न केला होता. आडवा बॅटने अलाउड कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होता डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्याचा प्रयत्न बॅकअप करा
चुकीचं बॅकअप आलंय ते मात्र विकेट किपरचं आणि धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. याच अनुषंगाने पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मते जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी क्रमांक 2च्या षटकामध्ये चेंडू मेंगाळ या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं. सध्या पाहिलं तर नक्की चेंडू मेंगाळ या गोलंदाजाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात उत्तम गोलंदाजी ट्रॅकवर मागील मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी दसोत राष्ट्रीय संघाकडून पाहायला मिळाली होती. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय यष्टा उद्ध्वस्त थेट जाऊन आदळतोय ते मात्र यष्टांवर बॉल आणि याचा निशाणाने आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला मॅच मध्ये धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बसतो बाटगेरा टीम. जय हनुमान गोरेगाव या संघाला. या मॅच मध्ये प्रथमतः 2 बॉलचा विचार केला. 2 बॉल मध्ये 12 धावा ज्या मात्र आल्या होत्या. त्यानंतर वाटलं होतं या मॅच मध्ये नक्कीच एखादा मोठा म्हणजेच 60+ देखील टार्गेट इथे सेट होईल, परंतु हे मान्य नव्हतं ते मात्र सूरज कापडी या गोलंदाजाला. त्यानंतरचं कमबॅक क्रमांक 2च्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं, जे मात्र नक्कीच आज खऱ्या अर्थाने पाहिलं की या चषकामध्ये स्वप्न घेऊन दाखल झालेत. त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी जे मात्र चाललेले प्रयत्न आणि धडपड या मॅच मध्ये बाकफुटवर जो मात्र आपण हा संघाला पाहतो बाटेकर असा टीमला थोडस विचार करता नक्कीच तांत्रिक अडचण जो मात्र आपण पाहत होतो. 20 खंडित झाले होते. त्याच अनुषंगाने जे मात्र ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन असतील त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रमांक 3च्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि उत्तम सारखी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्यात. एक षटकात जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देताना उत्तमला या मॅच मध्ये पाहतोय. धावसंख्या 25 लॉस ऑफ 5 विकेट 25 या आकड्यावर 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. क्रमांक 3च्या षटकामध्ये उत्तम स्टील 1 टू गो. पुढील बॉल समर स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला तिथे भारताने वाईड स्लो मारला. क्षेत्ररक्षक सज्ज अगदी घर पोहोचला. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये बाटेगरा टीम. जय हनुमान गोरेगाव या संघाला. सध्या पाहिलं तर नक्कीच डाऊट हसरला म्हणजेच बॅटिंग टीम म्हणजेच जय हनुमान गोरेगाव संघाचा खरं तर या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर अजूनही 7 बॉल शिल्लक असतील. 25 लॉस ऑफ 6 विकेट 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल उत्तम
चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना उत्तमला या मॅच मध्ये पाहिलं. हो हो पुन्हा एकदा सरळ बाटने अर्धा बाटने पोच केला डीप मध्ये डीप शॉर्ट कव्हरला इथे बॉल जातो फरार होतोय सीमारेषा पलीकडे जातोय. आलाय हा आणखी एक दर्जेदार चौकार. चांगला फटका सध्याच्याकडे 25 म्हणजेच 25 धावा होत्या. आता 4 धावा ज्यामध्ये ऍड होतील टीमच्या स्कोर कार्डवर. याच अनुषंगाने पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल 29 टीमची टोटल 6 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 6 बॉल शिल्लक असतील. महेश आणि हर्षल सुद्धा बॅटिंग करत असताना नक्की 2 षटकार जरूर आले. बॅटिंग करत असताना म्हणजे सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली होती. त्यानंतर कमबॅक ज्यामध्ये सूरज कापडी जर राहिलं, चंदू मेंगाल जर राहिलं, त्यानंतर उत्तमची देखील राहिली चांगली कामगिरी. यात अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या 29 29 या आकड्यावर फक्त जाऊन पोहोचले. आणि आता शेवटचं षटक असेल क्रमांक 4चं षटक. चला जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. निलेश पहिलाच बॉल मिस्टर फटका बसला. यष्टीरक्षक स्वतः येतो कॅच कंप्लीट केले. धक्का क्रमांक 7वा मैदानामध्ये बसतोय जय हनुमान गोरेगाव संघाला. दसई हा संघ मध्ये सध्याच्या खूप मजबूत स्थितीमध्ये आपण दसई या संघाला पाहतोय आणि त्याच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की जय हनुमान गोरेगाव हा संघ थोडासा इथे नतमस्तक होताना तो मात्र दसई या संघासमोर या मॅच मध्ये. कारण की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये यांच्या नक्कीच बॅटिंगची आपण कमाल पाहिली. परंतु 74 धावा देखील नॉट आउट या दोघांनी चेस केलं. तर जय आणि त्याच्या सोबतीला प्रकाशने. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील नॉट आउट खेळी त्यांची पाहायला मिळाली. पण तिसऱ्या मॅच मध्ये इथे नक्कीच आता या बॉलवर अफलातून फटका बॉलला पाठवून दे थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. वाईड स्लोंग वन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. आणि धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल 35 लॉस ऑफ 7 विकेट. पुढील बॉल ओ यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. मिस्टर स्ट्रोक कोर्टन बॉलची संधी तर सेना करू शकले नाहीये. डिरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे नक्कीच थर्ड अंपायरचा कॉल देखील आमच्यापर्यंत पोहोचला. इथे तपासणी केली जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायरच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर सेमिस्टर वाहिनी आहे. पण मेन अंपायरच्या भूमिकेत थर्ड अंपायर पाहिलं तर अभय खुने सर असतील. आउट असेल बॅटर. क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला नसेल याचा अनुषंगाने ते विकेट ग्राह्य धरली जाईल. हर्षलने देखील आपल्या संघाची साथ सोडली. अजून 3 बॉल शिल्लक असतील. 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 8 विकेटच्या मोबदल्यात 3 बॉल शिल्लक. निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. स्टील 1 टू गो. स्टील 2 टू गो. पुढील बॉल निलेश. ओहो डाऊन द लिस्टिक वेस्टा सोडून जातो बॉल आणि याच अनुषंगाने पंचाने वाईट घोषित केलंय. 37 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 8 विकेटच्या मोबदल्यात. दसई ब्लास्टर हा संघ सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये पाहतो आणि भरपूर चांगली परिस्थिती देखील दसई या संघाच्या मध्ये पाहतो. यावेळी फटका फसलाय. निर्जल क्षेत्रामध्ये बॉल पडेल का हा देखील मोठा प्रश्न होता परंतु नाहीये मान्य. ते मात्र क्षेत्ररक्षकाला आणि टिफलाय जेल आणि संपला बॅटर जो मात्र सुहाद साकेल. विकेट क्रमांक 9 मैदानामध्ये असते बॅटकना टीम म्हणजेच जय हनुमान गोरेगाव संघाला. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑलआउटची कारकीर्द ही खूप कमी असते
पण आज या चषकामध्ये पाहायला मिळेल का ऑल आउट हा संघ जो मात्र गोरेगाव संघ होईल का? कारण की आतापर्यंत पाहिलं तर नक्की 9 विकेट गमवताना बॅटिंग टीम गोरेगाव या संघाने. शेवटची विकेट असेल धावसंख्या 37 37 आकड्यावर. एखादा मोठा फटका जर या मॅच मध्ये आला तर नक्कीच एखादा 14+ टार्गेट या ठिकाणी सेट होईल. एखादी विकेट आली तर 37 टार्गेट म्हणजे 38 टार्गेट सेट होईल. पुढील बॉल हो अर्धा बॅटने फेस केलं ऑल आउट. या स्पर्धेमधलं पहिलं ऑल आउट होणारा संघ जय हनुमान गोरेगाव संघ. जबरदस्त गोलंदाजी देसाई ब्लास्टर या संघाची आपण पाहतोय. चला जास्त चढल घेऊ नका. 37 धावा 38 धावांची आवश्यकता असेल की मात्र बॅटिंग टीमसाठी देसाई ब्लास्टर या संघासाठी. तर नक्कीच पुढील सत्राला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन तिथे जोडले जाते. याच विभागात एक नामांकित समालोचक म्हणजेच व्हॉइस ऑफ देसाई राजेश मुकणे सर. ऑन स्क्रीनला सध्याच्या घडीला आपण खूप चांगलं निसर्गरम्य वातावरणात जे मात्र आपण चित्र पाहतो 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच सह्याद्रीचा बद्य कडा म्हणजे नाणेघाट आणि हे चित्र आपण सध्याच्या घडीला जे मात्र ऑन स्क्रीनला पाहतो 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. ही मुरबाडकरांची ओळख आहे आणि या मुरबाडमध्ये भरपूर असं काही ऐतिहासिक स्थळ आहे. त्यांच्यामधील हा एक स्थळ म्हणजे नाणेघाट. याची देखील चर्चा आपण जरूर करूया. परंतु आता मॅच देखील भरपूर महत्वाची आहे. सध्या 24 बॉल 38 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. मॅच मध्ये घडेल काय आणि मॅच मध्ये बिघडेल काय येणारी मात्र इथे वेळ इथे सांगून जाईल. येणारे 24 बॉल इथे सांगून जातील. एकाला रोखावं लागेल आणि एकाला ठोकावं लागेल मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील व्हॉइस ऑफ देसाई राजेश मुकणे सर. धन्यवाद कुमार बाबरे सर, त्यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकला होता. दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करत आहोत. तिथे 38 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. देसाई ब्लास्टर क्रिकेट संघाला सलामीची जोडी जी मात्र दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संकुल मेंगाल आणि सोबतीला सूरज कापडी. 24 बॉल आणि 38 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान मित्रमंडळ सोनगाव आयोजित स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना 16 या स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा अंतिम सामना आहे. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आपण करत आहोत. ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला 38 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा. पहिला बॉल संकुल मेंगालचं आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती टोकला. हा मॅक्सिमम हिट षटकार. काउंटर अटॅक संकुल मेंगालच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये. देसाई ब्लास्टर सध्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मॅचेस देसाई ब्लास्टर चेस करत असताना जिंकलेला आहे. या मॅच मध्ये विकेटला चेसिंग आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. संकुल मेंगाल ऑन स्ट्राइक. फुल टॉस. गुड विकेटला
खाली क्षेत्र आहे तिथे येईल चौकार. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 10 धावा आतापर्यंत गोलंदाज प्रकाश बांगाराने खर्च केलेले आहेत. वरती फुलटोल वसूल केलाय संकुल मेंगाळ. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 38 धाव्यांच्या पाठलागाला कडक सुरुवात झाली मैदानाच्या आत. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन मात्र केलं जाईल कारण 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले चढवले गेलेले आहेत. संकुल मेंगालच्या पाण्यामधून षटकार चौकार आपण पाहिलेला आहे. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. 38 धाव्यांचा टार्गेट आहे या मॅच मध्ये. फुल टॉस इनसाइड आउट ओव्हर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं नाटक सौंदर्य दाखवणारा हा चौकार आहे संकुल मेंगालच्या बॅट मधून. 1 मोर 4. 4 धावा. चार चेंडू. बिग हिट. पुन्हा एकदा फटका दमदार लेग बेटा. 1 मोर 4. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट. संकुल मेंगाल ऑन फायर. बोर्ड 24 धावा दाफलकावरती आहेत. स्टील 1 टू गो. 24 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना खुला केला संकुल मेंगाल. वरच्या बाद साईडला खेळत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संकुल करणारच नाहीये. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25 धावा आहेत. 18 चेंडू आणि इथून 13 धावांची आवश्यकता. सामना खुला झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रकाश बांगारा या गोलंदाजाला टार्गेट केलं संकुल मेंगालनं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धावा 25 मात्र बनवलेल्या. 3 चौकार 2 षटकार. शेवटच्या बॉलवरती सिंगल. 25 धावा दाफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला हा सामना जिंकण्यासाठी दसर ब्लास्टर संघाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल येतात दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान गोरेगाव क्रिकेट संघाला. हर्षल गोलंदाजी मार्गवरती तयार होताना पाहायला मिळेल. राईट मुहूर्त विकेट. शॉर्ट बॉल. अरे बा साईला संकुल मेंगाच्या बाडमधून मॅक्सिमम षटकार. स्कोर कार्ड वरती 17 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत मित्रांनो. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 17 बॉल मध्ये 7 धावांची गरज. बिग हिट मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल मंगल आणि पकडला जाईल. पहिला विकेट लागला दसर ब्लास्टर संघाला. संकुल मेंगाल कमालीची बॅटिंग आणि तिथे जर आपण पाहू शकता विकेट लागली पहिली. 16 चेंडू 7 धावांची आवश्यकता. भावेश कापडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दसर ब्लास्टर संघामध्ये खऱ्या अर्थानं एक नवीन कारतूसने जन्म घेतलाय. त्या कारतूसचं नाव आहे भावेश कापडी. सध्याच्या घडीला तो दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. भावेश ट्रॅकिंग वरती एक चांगला बॅटर. 8 चेंडू 31 धावांची विस्फोटक पारी संकुल मेंगाल.
सगळं पॅकअप झालं 16 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. ओबिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, सुंदर बॉल. गोलंदाज हर्षलला पण पाहताय सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर संकुल मेंगाचा विकेट, त्यानंतर फेकला हा डॉट बॉल. भावेश कापडी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नॉस्ट्रेलियन एंडवरती सूरज आहे, तो अजूनपर्यंत स्ट्रायकिंग एंडवरती आलाच नाहीये. स्टॉप आउट झालं तर ब्लॉक केलं पूर्णपणे भावेशला. वन मोर डॉट बॉल. 14 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. सुंदर फटका फक्त फ्लिक केलं त्या ठिकाणी. एक धाव फक्त या बॉलवरती एकवडली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण बाळू मेंगाळचं राहिलं. फिकी अॅक्युरेट आली तिथे एकच धाव. 13 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज कापडी. बऱ्याच काळानंतर तो आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त तो पाहत होता संकुल मेंगाळची बॅटिंग. षटकार चौकाराच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. 13 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. सूरज कापडी स्ट्रायकिंग एंडवरती. बिगिट बाहेर. बडा काकाचा वडापाव, भाऊ काकाचा फरसाण खाऊन झाले पॉवर जनरेट. सूरज कापडी खाल्ले तरी बालाजीची पापडी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक ले बेटा, सिक्सर, षटकार. सामना संपलाय. सामना घेऊन गेले दसई ब्लास्टर टीम. अभिनंदन. आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ मिळतो दसई. लाईट आले का सामना संपलाय. दसई ब्लास्टर संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला मिळतो. अभिनंदन टीम. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण आता देणार. मॅन ऑफ द मॅच 8 बॉल 31 धावा त्याच्या बॅट बनवायला सुरुवात त्यानं दुसऱ्या डावाची कडक करून दिली. संघाचा